सामाजिक विकासाचा अर्थ बघूया. सामाजिक विकासात मानवी गरजांची आणि आकांक्षा यातील आणि सामाजिक धोरण व कार्यक्रम यामध्ये योग्य प्रकारचा समन्वय स्थापित करण्याची ही एक नियोजित संस्थात्मक प्रक्रिया आहे. खूप मोठा अर्थ यामध्ये दडलेला आहे. सामाजिक विकास काय आहे? तर सामाजिक विकासामध्ये काय आहे? मानवी गरजांची आणि आकांक्षा म्हणजे काही इच्छा असतात, काही महत्त्वाकांक्षा असतात, त्यातील सामाजिक धोरण आणि कार्यक्रम यामध्ये समन्वय स्थापित करण्याची एक नियोजित संस्थात्मक प्रक्रिया आहे. म्हणजे मानवाच्या सगळ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सामाजिक विकास जो केला जातो तर तो करण्यासाठी एका संस्थांची गरज असते. अशा अनेक संस्था असतात की त्या संस्थांच्या माध्यमातून मानवाच्या गरजा ह्या नियोजित विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे काय आहे? सामाजिक विकास साधण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्याशिवाय सामाजिक विकास हा होत नाही. म्हणून सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जी धोरणं राबवली जातात त्यामध्ये आणि कार्यक्रमामध्ये योग्य समन्वय असणं, त्या व्यतिरिक्त अशा सामाजिक संस्थांची मदत ही नियोजित धोरणं यशस्वी करण्यासाठी आखली जातात की जेणेकरून समाजाचा सामाजिक विकास झाला पाहिजे. सामाजिक विकास साधत असताना समाजातल्या सर्व घटकांचा कसा सहभाग राहील यासाठीही प्रयत्न केला जातो. कारण सामाजिक विकास काय आहे? तर समाजाच्या विकासाची प्रक्रिया आहे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक हा त्या विकास प्रक्रियेमध्ये येणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास हा होणार नाही. आणि म्हणून सामाजिक विकासाची ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. तशी सामाजिक विकास ही एक सामाजिक प्रक्रिया देखील आहे. सामाजिक प्रक्रिया कशाला म्हटलं जातं? तर ज्या प्रक्रिया समाजामध्ये निरंतर सातत्याने कंटिन्युअसली चालू असतात, ज्या कधीच थांबत नाहीत, अशा ज्या प्रक्रिया आहेत समाजामध्ये आणि ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून समाजाचं भलं साधण्याचं, समाजाचं कल्याण साधण्याचं, समाजाची प्रगती साधण्याची प्रक्रिया होत असते तर त्याला सामाजिक प्रक्रियातली जो पहिला प्रकार आहे संघटनात्मक सामाजिक प्रक्रिया, यामध्ये ही प्रक्रिया मोडते. आपण तिथं शिकू. पण सध्या आपण सामाजिक विकासाच्या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की सामाजिक विकास ही काय आहे? एक सामाजिक प्रक्रिया आहे. ही समाजामध्ये निरंतर चालू असते. समाजाचा विकास झाला आणि म्हणून सामाजिक विकासाची प्रक्रिया थांबली असं आपल्याला कधीच दिसणार नाही. तर उत्तरोत्तर आणखीन सामाजिक विकास कसा साधता येईल यासाठी नेहमीच सरकारी पातळीवर प्रयत्न होत असताना दिसतात. नेहमीच काही सामाजिक संस्थासुद्धा सामाजिक विकासासाठी प्रयत्न करत असलेल्या दिसून येतात. तर सामाजिक विकासामुळे व्यक्तींच्या आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं. सामाजिक विकासाचा काय हा निर्देशांक आहे, म्हणजेच इंडिकेटर आहे. तो आपल्याला दाखवतो की सामाजिक विकास झालेला आहे. तर समाजाचा सामाजिक विकास होतो हे आपल्याला कसं कळतं? तर त्याचा पहिला निर्देशांक त्यांनी सांगितलं की आर्थिक घटक आहे. आणि आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा आपलं आर्थिक उत्पन्न वाढलं जातं तेव्हा आपल्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुद्धा बदल होत असतो. तेव्हा आपल्या विचारामध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं. म्हणजे शिक्षण हा सुद्धा सामाजिक विकासाचा एक घटक आहे सांगता येईल. आर्थिक घटक देखील आहे, सामाजिक घटक आहे, राजकीय घटक आहे, सांस्कृतिक घटक आहे, जागतिक मूल्य आहेत. तर ही काय सगळी सामाजिक विकासाचे निर्देशांक आहेत. याच्यातून आपल्याला लक्षात येतं की काय समाजामध्ये सामाजिक विकास होत आहे. जर आपण शिक्षणाचं आजचं प्रमाण बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं? सामाजिक विकास हा होत आहे. कारण आपल्याला आज असं म्हणजे दिसणार नाही की कोणतंही मूल हे शिकत नाही, कोणतं मूल शाळेत जात नाही असं आपल्याला दिसणार नाही. तर किमान म्हणजे 9वीपर्यंत तरी ते मूल आज शाळेत कोंबलं गेलेलं आपल्याला
दिसून येतं. जरी त्याची इच्छा नसली, त्या मुलाची, त्या बालकाची इच्छा नसली, तरी पण काय आहे तर सामाजिक विकास साधण्यासाठी म्हणून शासनाने काय केलेलं आहे, कुठलं धोरण आखलेलं आहे तर वयाच्या 14 वर्षापर्यंत प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलेलं आहे. म्हणजे कशासाठी केलेलं आहे, हे धोरण कशासाठी आखलेलं आहे तर सामाजिक विकासासाठी. कारण शिक्षण काय आहे, सामाजिक परिवर्तनाचं हतियार आहे. आपण परिवर्तनाच्या घटकामध्ये बघितलं आहे ना, शिक्षणाशिवाय समाजामध्ये परिवर्तन हे शक्य नाही. म्हणून शिक्षणसुद्धा कसं आहे, सामाजिक विकासाचा घटक आहे. जसा आर्थिक घटक, जसे आपल्या ठिकाणी राहतो, चांगले वस्त्र परिधान करतो, चांगलं खातो पितो, आणि ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो, ज्या नगरामध्ये कॉलनीमध्ये राहतो, तर आपण काय करतो म्हणजे त्या ठिकाणच्या चांगल्या लोकांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे काय आपला सामाजिक विकास आहे. तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा ह्या वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून सामाजिक विकास कसा होतो हे दाखवता येतं. सामाजिक विकास हा गरिबी, दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, असमानता, विवेकहीनता तसेच प्रचलित दमन शोषणाची, अन्यायाची स्थिती विरुद्धची परिस्थिती असतो. आता दारिद्र्य आहे. दारिद्र्य हा घटक कसा आहे तर तो सामाजिक विकासाला बाधा निर्माण करणारा घटक आहे किंवा अडथळा निर्माण करणारा घटक आहे. म्हणून शासन काय करतं तर दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम आखत असताना आपल्याला दिसून येतं. मग दारिद्र्य निर्मूलनासाठी काय केलं जातं तर छोटे मोठे उद्योगधंदे म्हणजे स्थापन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं जातं. त्याचबरोबर विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण किंवा कौशल्यावर आधारित असे प्रशिक्षणाचे छोटे मोठे कोर्सेस असतात. तर त्या ठिकाणी समाजातल्या गरीब घटकाला मदत केली जाते शिष्यवृत्तीच्या माध्यमातून, आणि त्यामुळं काय होतं तर दारिद्र्याची परिस्थिती कमी होण्यासाठी प्रयत्न. तसंच विविध प्रकारच्या नोकऱ्या काढल्या जातात, काहीतरी धरण तलाव यांच्या विकासाची कामं काढली जातात की जेणेकरून बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. तर काय होईल, सामाजिक विकास हा होईल. म्हणजे जे जे समाजाच्या विकासामध्ये बाधा आणणारे घटक आहे, जसं दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, असमानता आहे, विवेकहीनता आहे, तर ह्या सगळ्यांच्या विरोधात सरकार उपाययोजना आखत असतं आणि त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत असतं. तेव्हा त्याच्यातूनच सामाजिक विकास हा साधला जातो. जर शासनाने त्या विरोधात जर काय उपाययोजना आखल्या नाही तर सामाजिक विकासाची प्रक्रिया काय होईल, ठप्प होईल, ती पार पाडली जाणार नाही. आणि मग समाजामध्ये आपल्याला नेहमीच मग निरक्षरता, अज्ञान, विवेकहीनता, असमानता, सामाजिक विषमता अशा विविध प्रकारच्या सामाजिक समस्यांमध्ये वाढ निर्माण झालेली दिसून येईल. याचं जर निर्मूलन केलं तर सामाजिक विकास हा साधला जातो. सामाजिक विकास हा कसा आहे तर मानवनिर्मित आहे. त्यासाठी सामाजिक प्रयत्नांची गरज असते. म्हणजे सामाजिक समस्या ह्या ज्या मानवनिर्मितच आहे, मानवाने निर्माण केलेल्या आहेत, मानवाच्या विकास प्रक्रियेतून निर्माण झालेल्या आहेत. आता एकीकडे आपण म्हणतो की बेकारीची, अन्यायाची, अज्ञानाची, बेरोजगाराची समस्याचं निराकरण करण्यासाठी सामाजिक विकास साधण्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं तर ध्येय धोरणं आखत असतं, असं आपण एकीकडे म्हणतो. पण कधीकधी ह्या समस्याचं निर्मूलन करत असताना दुसऱ्या समस्या देखील निर्माण होत असतात. जसे आपण त्या पर्यावरणाच्या शाश्वत विकासामध्ये बघितलं की एकीकडे आपण सामाजिक विकास साधण्यासाठी खूप काही प्रयत्न करतो, शासन करतं, समाजातली लोक करतात, पण दुसरीकडे त्यामधून निसर्गाचा ऱ्हास होत असलेला आपल्याला दिसून येतो आहे ना. तर आपल्याला विकासाची प्रक्रिया अशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत की जेणेकरून आपला विकास हा नेहमी होत राहिला पाहिजे. विकास हा कधी संपू नये. ज्या पद्धतीने निसर्गाची लयलूट केली जात आहे, ज्या पद्धतीने आपण पर्यावरणाला आज संपवत आहोत, या अशा पद्धतीनं, अशा गतीनं जर आपण सामाजिक विकास साधला तर एक असा टप्पा येईल की आपल्याला सामाजिक विकास हा ठप्प होऊन जाईल. तिथं आपल्याला थांबावं लागेल आणि मग ही विकासाची प्रक्रिया ही थांबली जाईल. जर आपल्याला ह्या प्रक्रियेला ठप्प होऊ द्यायचं नाही, थांबवायचं नाही, तर मग
आपल्याला काय करावं लागेल, तर विकासाच्या अशा प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल की जेणेकरून ही प्रक्रिया थांबणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. जसं आपला पर्यावरणाचा शाश्वत विकास आहे. पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी म्हणजे नेहमीच पर्यावरणाची निर्मिती आपल्याला करावी लागणार आहे. आज एखादा बिल्डिंग बांधायची आहे म्हणून आपण एवढी झाडं तोडून टाकली, एवढी जंगलं तोडून टाकली, तर काय होणार आहे, भविष्यामध्ये आपल्याला त्याचे परिणाम पण भोगणार आहोत. म्हणून जे आपण नष्ट केलेलं आहे नैसर्गिक साधनसंपत्ती, तर ती पुन्हा कशी निर्माण होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आता आपल्याला मानवाचे प्रयत्नांची गरज आहे. निरंतर त्याचा विकास होत राहिला पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पर्यावरणाच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा अवलंब हा आपल्याला करावा लागेल. आपण जिथं जिथं सामाजिक प्रयत्नांची, सामूहिक प्रयत्नांची गरज असते. कोणताही विकास हा एक व्यक्ती करू शकत नाही, सगळ्यांचे प्रयत्न त्यामध्ये असणं आवश्यक आहे. सामाजिक विकासाची उद्दिष्टे बघूया आपण. सामाजिक विकास प्रक्रियेचा उद्देश समाजातील सर्व स्तरातील घटकांचा विकास, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. गरिबांचा विकास झाला पाहिजे, तळागाळातले त्यांच्यापेक्षा जे गरीब आहेत त्यांचा झाला पाहिजे, सगळ्यांचा, सगळ्या जातीचा, सगळ्या धर्मांचा, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे समूह भारतामध्ये आहेत, तर त्या सगळ्या घटकांचा विकास हा झाला पाहिजे. केवळ दुर्बल किंवा वंचित वर्गाचाच या प्रक्रियेमध्ये विचार केला जात नाही, तर समाजातल्या सर्व घटकांचा समानरित्या सहभाग असेल तर सामाजिक विकास हा साधला जाऊ शकतो. सामाजिक विकासाची ती प्राथमिक गरज आहे, म्हणजे ती प्राथमिक अट आहे की त्या विकास प्रक्रियेमध्ये जर सगळे असतील तर विकास होईल. ही ती विकासाची प्राथमिक अट आहे किंवा गरज आहे, आवश्यकता आहे. सामाजिक विकास प्रक्रियेत लोकांना विशेष अधिकार आहेत. सामान्य प्रयत्नातून, सहभागातून ते मिळणाऱ्या लाभाचा फायदा घेऊ शकतात. मग काय करतं आपण, सामूहिक लाभ घेत असतो. जे काही शासनाने आपल्याला ज्या ज्या सोयी, सवलती किंवा जे काय दिलं असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण सगळेजणच घेतो, म्हणून विकास होईल. जर आपण त्यांचा फायदाच घेतला नाही, आता उदाहरणार्थ दारिद्र्य रेषेखालील लोकांना बरेच काही गव्हर्नमेंटने योजना आणि त्यांना म्हणजे सवलती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जसं आवास योजना आहे, म्हणजे त्यांच्यासाठी घर अत्यल्प दरामध्ये म्हणजे त्यांना दिलं जातं, किंवा शौचालय बांधून द्यायचं असेल तर ते अत्यल्प दरामध्ये त्यांना बांधून दिलं जातं. एक विशेष अधिकार देखील आहे, आपला अधिकार आहे आणि म्हणूनच शासन ते त्यांना पुरवठा करत असतं. सामान्य प्रयत्नातून, सहभागातून ते मिळणाऱ्या लाभाचा फायदा आपण घेऊ शकतो. तर सामाजिक विकास या संकल्पनेचा आराखडा तयार करताना 4 गोष्टींचे भान हे ठेवावे लागते. तर पहिलं आहे समाजातील लोकांच्या गरजाचं आकलन करून घेणं. सामाजिक विकासाची प्रक्रिया जेव्हा शासनाला राबवायची असते तेव्हा शासनाला काय करावं लागतं, तर आराखडा म्हणजेच प्लॅन तयार करावा लागतो. प्लॅन तयार करत असताना काही गोष्टींचं त्याला भान ठेवावं लागतं. मग काय भान ठेवावं लागतं, तर पहिलं भान आहे समाजातल्या लोकांच्या गरजांचं आकलन करून घ्यावं लागेल. काय आहेत समाजातल्या लोकांच्या गरजा, काय पाहिजे लोकांना आणि काय नको, याचा विचार आराखड्यामध्ये किंवा नियोजनामध्ये झाला पाहिजे. दुसरं आहे समाजातील रचनात्मक परिवर्तनासाठी प्रारंभ करणे. रचनात्मक परिवर्तन झालं पाहिजेत समाजामध्ये, म्हणजे कशामध्ये बदल झालं पाहिजेत साठी सुद्धा म्हणजे प्रयत्न करू शकतात. कारण प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल आत्मीयता असते, है ना. तर हा म्हणजे स्थानिक विकास जो साधला जातो स्थानिक नेतृत्वाकडून, तर तो याच्यासाठी की सामाजिक विकास हा कसा आहे, तो वरच्या लोकांपासून तो तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचप्रमाणे सामाजिक विकासाचा आराखडा तयार करण्याच्या 5 पद्धती देखील आहेत. त्यामध्ये आहे नीती नियोजन, म्हणजे पॉलिसी प्लॅनिंग, धोरणं कशी आखली पाहिजेत. दुसरं आहे उद्देश निश्चित करणं, योजना तयार करणं. तिसरा कार्यक्रम तयार करणे, म्हणजेच संसाधनांचं वाटप कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. तिसरं आहे प्रशासन करणे, अर्थात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत जनतेचा सहभाग घेणे. चौथा संघटन, अर्थात नागरिकांना सेवा आणि संसाधनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यकता वाटली तर व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे. आणि
पाचवा आहे मूल्यांकन करणे, म्हणजेच त्याचा उद्देश प्रशासनातील अंतराचे मूल्यमापन करणे, तसेच भविष्यातील योजना आखण्यासाठी मत जाणून घेणे किंवा लोकांच्या मताचा विचार करणे. तर अशा प्रकारे सामाजिक विकासाचा आराखडा आखण्याच्या या 5 पद्धती असलेल्या दिसून येतात. आता सामाजिक विकासाचे निर्देशांक कोणकोणते आहेत? तर जीवनमानामध्ये परिवर्तन होतं. विकास कशावरून लक्षात येतो आपल्याला? तर आपल्या जीवनमानामध्ये परिवर्तन होत असलेलं दिसून येतं. दुसरं आहे गरिबीचं निर्मूलन होतं, म्हणजे गरिबीचं प्रमाण जे आहे ते उत्तर कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. ते जर कमी झालेलं असेल तर आपल्याला सामाजिक विकास साधला जात आहे असं म्हणता येतं. त्यानंतर शिक्षणाचा विस्तार करणे, हा सुद्धा काय आहे तर सामाजिक विकासाचा निर्देशांक आहे. तिसरा आहे रोजगाराच्या दरामध्ये वृद्धी करणे. रोजगाराच्या दरामध्ये आपल्याला वृद्धी झालेली दिसली पाहिजे, शिक्षणामध्ये वाढ झालेली दिसली पाहिजे, गरिबीचं प्रमाण हे कमी झालेलं दिसलं पाहिजे, लोकांच्या जीवनमानामध्ये परिवर्तन झालेलं दिसलं पाहिजे, सामाजिक न्याय आणि संधीचे समान वितरण झालेलं दिसलं पाहिजे, कोणावरही अन्याय अत्याचार होत नाही किंवा त्याचं प्रमाण समाजामध्ये कमी झालेलं आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. दुर्बल घटकाचा विकास झालेला असला पाहिजे. जीवनातील विविध अनिवार्य गरजांना सुरक्षा प्रदान करणे, समाज कल्याण सुविधामध्ये सुधारणा करणे, सामाजिक विषमतेच्या घटकांना कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, उदाहरणार्थ प्रादेशिक विषमता, जातीय विषमता, लिंगावर आधारित विषमता, धर्माबाबत असलेले द्वेष, व्यवसाय इत्यादीबाबत द्वेष कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यानंतर आरोग्याचे रक्षण झाले पाहिजेत आणि आरोग्यविषयक सुविधा ह्या लोकांना मिळायला पाहिजेत, तर सामाजिक विकास होत आहे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे, तरच सामाजिक विकास हा होईल. विस्तार कार्यक्रमामध्ये स्त्रियांचा सहभाग करून घेणे. जर स्त्रियांचा समावेश होत नसेल विकास कार्यक्रमामध्ये तरी देखील विकास हा साधला जाणार नाही. तर असे अनेक उद्देश किंवा सामाजिक विकासाचे हे वेगवेगळे निर्देशांक किंवा घटक याच्यावरून आपल्याला सामाजिक विकासाची प्रक्रिया ही लक्षात येण्यासाठी मदत होत असते. सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांच्या सहभागाची अपेक्षा असते. जर सर्व घटकांचा समावेश नसेल तर सामाजिक विकासाची गती ही मंदावते, विकास हा थांबला जातो. भारतातील पंचवार्षिक योजनांमुळे सामाजिक विकासाला चालना मिळालेली आहे. ही एक बहुमुखी प्रक्रिया आहे, ही एक समग्र प्रक्रिया आहे. स्त्री पुरुषांच्या विकासातली समान सहभागिता सामाजिक विकासाला प्रेरणा देत असते. ज्या देशात केवळ आर्थिक राजकीय विकास होतो तेथे जर सामाजिक विकास होत नसेल तर समाजाचा विकास होत नाही किंवा समाज जीवनाचा विकास होत नाही. जसे इराण, इराक या राष्ट्रात आर्थिक व राजकीय विकास झाला आहे, परंतु सार्वजनिक जीवनात महिलांची सहभागिता किंवा भागीदारी नसल्यामुळे तेथे सामाजिक विकासाची गती मंद आहे. सामाजिक विकासाची निश्चित दिशा असते. प्रारंभिक समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ट, हर्बर्ट पेन्सर, हॉबहाऊस यांनी सामाजिक उद्विकास, प्रगती तसेच सामाजिक विकास याला एकाच अर्थानं परिभाषित केलेला आहे. समाजशास्त्रात सामाजिक विकासाचा संबंध विशेषतः आधुनिकीकरण व औद्योगिकरणाशी संबंध आहे. आधुनिक शिक्षणाचा विस्तार हा देखील सामाजिक विकास आहे. परंपरागत समाजाची आधुनिक समाजाकडे होणारी वाटचाल, त्यानंतर संक्रमणावस्थेकडे होणारी वाटचाल म्हणजेच सामाजिक विकास होय. उद्योगांचे, अर्थव्यवस्थेचे आधुनिकतेकडे होणारे परिवर्तन हा देखील सामाजिक विकासच आहे. म्हणजे सामाजिक विकासाला कसं ओळखायचं आपण, तर परंपरेकडून समाज आधुनिकतेकडे चाललेला आहे. आधुनिकतेकडून समाज कुठे चाललेला आहे? आज तो संक्रमण अवस्थेत आहे. काही ठिकाणी समाज आपल्याला उत्तर आधुनिकतेमध्ये प्रवेश करत असलेला दिसतो, तर एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये जात असताना पण जर त्या ठिकाणी विकास साधला जात असेल तर आपल्याला सामाजिक विकास होत आहे असं म्हणता येईल. पण जर तो सामाजिक विकासापासून रिव्हर्स होत असेल, आधुनिकतेकडून जर तो परंपरेकडे जात असेल तर तो सामाजिक विकास नाही. समाजामध्ये अन्यायाचं, अत्याचाराचं प्रमाण वाढत असेल तर सामाजिक विकास थांबलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जर उत्तरोत्तर कमी होत असताना दिसत असेल, समाजामध्ये जर स्त्रियांची सहभागी म्हणजे स्त्रियांचा सहभाग हा कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी होत असलेला दिसत असेल, स्त्रियांवर जर अत्याचार, अन्यायाचं प्रमाण वाढत असेल तर आपण सामाजिक विकासाच्या प्रक्रियेकडून परत कुठे चाललेलो आहोत, तर आपण रिव्हर्स होता.
मग तिथं काय सामाजिक विकास आपल्याला दिसणार नाही. तर सामाजिक विकास होतोय हे आपल्याला अशा विविध घटकांच्या माध्यमातून दाखवता येतं किंवा आपल्याला ओळखता येतं. शिक्षणाच्या प्रमाणावरून, समाजामधल्या ज्या विविध प्रकारच्या समस्या आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं की जास्त होतं त्याच्यावरून सुद्धा आपल्याला सामाजिक विकास होतो किंवा न होतो हे आपल्याला ओळखता येणं शक्य